माझे नाव रोहित आहे। मी एका कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम करतो। माझ्याच बरोबर माझा मित्र आकाश काम करतो। त्याचे 1 वर्ष आधीच लग्न झाले होते, त्यामुळे मी त्याला भरपूर सतवायचो। सारख त्याला टोमणे मारायचो की व्यवस्थित झोतोस की नाही बायकोला, कसे कसे शॉट मारतो, जास्त वेळ उभा राहत नसेल ना तुझा। आमची मस्ती चालूच असायची। एक दिवस असाच कामाच्या बहाण्याने मला त्याच्या घरी जाण्यास मिळाले। मी सकाळी 11ला त्याच्या घरी पोहोचलो होतो। त्याच्या घरात खुर्चीवर बसलो असताना आतून आकाशची बायको माझ्यासाठी पाणी आणि चहा घेऊन आली। जशी ती समोर आली, माझ्या डोळ्यासमोर जणू अप्सरा आल्यासारखी ती उभी राहिली। आकाशच्या बायकोनी सुंदर अशी हिरवी मराठी साडी घातली होती, अंगानी चांगलीच भरलेली माल दिसत होती। गोरी गोरी पान आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य। ती वाकली चहा ठेवायला तेव्हा मला तिच्या मानेवरचा भाग दिसला। पाहून असे वाटले की तिच्या मानेवर चावू एकदा। मग ती वळली आणि जशी गांड हलवत आतल्या खोलीत गेली। पाहून माझा तर लवडा सरळ झाला। सकाळ सकाळ जे दृश्य समोर आले, माझ्या मेंदूने कामच करणे बंद केले। काही वेळ बसून मी आणि आकाश निघालो, तेव्हा त्याची बायको हॉल मध्ये परत आली। मी एक नजर तिला परत पाहिले, आमची नजर सुद्धा मिळाली। त्या दिवशी पूर्ण दिवस मी आकाशच्या बायको बद्दल विचार करत होतो। आकाशकडे पाहून स्पष्ट दिसत होते की ह्याचा तर लवडा मोठा नसेल, त्याच्या गुबगुबीत गोया बायको समोर तर ह्याचा काही जोर चालत नसेल, त्यात हा एवढा शांत स्वभावाचा तर ह्याने काही होत पण नसेल। शक्यता आहे की त्याची बायको संतुष्ट नसेल। त्या दिवशी मी ठरवले की आकाशशी गोड गोड बोलून कसे तरी त्याच्या घरात शिरायचे आणि त्याच्या बायकोला पटवून तिला झवायचे। मी आकाशशी खूप प्रेमाने बोलू लागलो, त्याला संध्याकाळी घरी जाताना खायला घेऊन जाऊ लागलो। अशा गोष्टी करत होतो ज्याने आकाश माझ्याशी चांगला राहील। पगार होताच आम्ही पियाला बसत असे। सुरुवातीला बाहेर बसायचो, मग एकदा मी आकाशला म्हणालो, तुझ्या घरी असे पण तू आणि तुझी बायको असते, आपण मग तुझ्याच घरी बसू ना, पैसे पण तेवढे वाचतील, मी देईन पार्टी। आकाश पार्टी ऐकून राजी झाला। काही दिवस आधीच पगार पण मिळाला होता, म्हणून मी शनिवारीच आकाशच्या घरी बसायचा प्लॅन केला। शनिवारी संध्याकाळी आकाश आणि मी बाटल्या घेऊन त्याच्या घरी पोहोचलो। त्याने बायकोला कळवून दिले होते की आम्ही आज बसणार आहे घरी। आम्ही घरी आलो आणि बाहेरच हॉल मध्ये आमचा डेरा घातला। टीव्ही पाहत पियाला सुरुवात केली। अधूनमधून आकाशची बायको आतल्या खोलीतून बाहेर येत असे। ती आम्हाला कधी पाण्याची बाटली आणून देत होती तर कधी बर्फ। ती आज सुद्धा साडीमध्ये होती, तिच्या चेहऱ्यावर तोच तेज होते आणि हसमुख चेहरा। मी नजर चुकवून तिच्या गोल दिसणाऱ्या स्तनांवर नजर फिरवत होतो। चांगलेच मोठे दिसत होते स्तन। मनात सारख विचार येत होता, साडी काढल्यावर ही बाई किती भारी दिसेल। माझा तर तेव्हाच लवडा ताठला होता। दुसरीकडे आकाश फुकटची दारू पियाला मिळाली आहे तर पितच चालला होता। मुद्दामून मी जास्त बाटल्या आणल्या होत्या, कारण मला माहित होते आकाश भरपूर पिये। मी आकाशकडे पाहिले आणि मनात म्हणालो, पी पाहिजे तेवढी माझ्या पैशाची दारू, नंतर मी तुझ्या बायकोकडून सर्व पैसे वसूल करून घेण। खूप वेळ आम्ही पीत होतो। शेवटी 10:30 वाजता आकाश झोपायच्या स्थितीत आला। त्याला खूप चढली होती, डोळे बंद होत होते। मी मुद्दामून कमीच पीत होतो म्हणजे होश मध्ये राहता येईल। आकाशला झोपेत पाहून माझी उत्तेजना वाढू लागली। त्याची बायको पण आतून बाहेर आली। तिने पण पाहिले की आकाश पिऊन झोपेच्या परिस्थितीमध्ये आहे। मी म्हणालो, वहिनी आपण सर्व जेवून घेऊ। तेवढ्यात आकाश अर्धे डोळे मिटलेल्या अवस्थेत म्हणाला, हो मी पण थोड खाऊन घेतो। आणि आम्ही जेवायला बसलो। आकाशने थोडेसे जेवण खाल्ले आणि मग तो तिथेच सोफ्यावर झोपून गेला। त्याच्या बायकोनो आतून चादर आणून त्यावर ओढवली। जशी ती चादर टाकून मागे हटली, मी मागेच उभा होतो। त्यावेळी एक क्षण जणू खोलीत कोणी नसल्याचा अनुभव झाला। माझी धडधड वाढली होती। दोघे पण असह्य झाल्यासारखे वागत होतो। तिला पण काही बोलता येत नव्हते आणि मी पण स्तब्ध इथे तिथे पाहत उभा होतो। आकाशची बायको आसपासच्या वस्तू जागेवर ठेवू लागली। मी ह्या विचारात होतो की कुठून सुरुवात करू। लवडा खाली ताठला होता आणि पुढे काय करायचे कळत नव्हते।
मी गप्प एका कोपऱ्यात उभा राहून आकाशच्या बायकोला काम करताना पाहत होतो. तेवढ्यात आकाशच्या बायकोने काम करत माझ्याकडे पाहिले. तिने नजरेत नजर मिळवली आणि तोंडावर एक स्मित हास्य देऊन ती वळली आणि काम करू लागली. मी मनात म्हणालो, हाच इशारा आहे. आज जर मोका घालवला तर हा मोका परत मिळणार नाही. बिंदास जाऊन मागून घट्ट मिठी मार. मी मनाची तयारी केली. जशी आकाशची बायको हॉल मधून आत स्वयंपाक घरात जाऊ लागली, मी लगेच तिच्या मागे मागे गेलो आणि आतल्या बाजूला येताच मागून तिला घट्ट मिठी मारली आणि एका हाताने तिचे जोरात बॉल दाबले. मागून पूर्ण शरीर तिच्या पाठीवर चिकटवले आणि ताटलेला लवडा तिच्या गांडीवर जोरात दाबून धरला. आकाशची बायको दचकली आणि ओरडू लागली, सोडा मला, काय करता तुम्ही हे? मी जोर जोरात तिचे बॉल दाबत आणि तिच्या गांडीवर लंड दाबत तिच्या मानेवर किस केले. किस करत मी तिला बाजूला भिंतीवर टेकवले. ती मला मागे ढकलू लागली. मी तिचे दोन्ही हात धरले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, वहिनी करू दया, मला तुम्हाला खूप आवडेल. तिने माझ्या नजरेत हौस पाहिली. ती जशी स्तब्ध झाली, मी लगेच माझे होठ तिच्या होठांवर ठेवले आणि तिला चुंबन घेऊ लागलो. वहिनीचे गुलाबी होठ खूपच कोमल होते. मी तिच्या होठांचा रस पिऊ लागलो. तिच्या तोंडात माझी जीभ टाकून जिभेला जीभ घासू लागलो. वहिनी आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण मी दोन्ही हात भिंतीवर धरून माझे पूर्ण अंग तिच्या अंगावर दाबून धरले होते. तिचे स्तन माझ्या छातीवर घासत होते. चुंबन घेऊन मी माझे होठ तिच्या गालावर फिरवू लागलो. जसे जसे मानेवर होठ फिरवायला सुरुवात केली, वहिनीच्या तोंडातून आवाज येऊ लागला. वहिनी सुद्धा मदहोश होऊ लागली. तिचा प्रतिकार हळूहळू थांबू लागला आणि ती आनंद घेऊ लागली. मी तिच्या मानेवरून किस करताना तिचा साडीचा पदर खाली पडला. पदर खाली पडताच ब्लाउज दिसू लागला. त्या ब्लाउज वरून मला टोकेरी गल्ली दिसू लागली. मित्रांनो, गोष्ट आवडत असेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. एवढे मोठे होते दूध. वहिनी सुद्धा माझ्या केसात हात फिरवत मला प्रोत्साहित करू लागली. बॉल दाबत असताना माझ्या लोड्याची तर हालत खराब झाली होती. ताटलेला लवडा पॅन्ट मध्ये असह्य झाला होता. कधी बाहेर काढतोय असे झाले होते. वहिनीचे बॉल दाबत मी त्यांची साडी सोडू लागलो. कमरेवरची साडी सोडत मी गल्ली चाटत होतो. काहीच वेळात साडी काढून बाजूला केली. मागे होऊन वहिनीला एक नजर पाहिले तर वहिनीचा चेहरा आता पूर्ण बदलला होता. केस विस्कटले होते. मोठ्या मोठ्याने श्वास घेत होती. तोंड उघडे आणि बॉल वर खाली उडत होते. मी वहिनीकडे पाहत माझी टी शर्ट काढून टाकली आणि लगेच वहिनीला जवळ घेऊन तिला घट्ट मिठी मारली. मिठी मारताच माझे हात वहिनीच्या पाठीवर फिरू लागले. दोघे आता उत्तेजित झालो होतो. वहिनी सुद्धा माझ्या पाठीवर हात फिरवू लागली. मी वहिनीचा ब्लाउज उघडला आणि बाजूला करू लागलो. त्याच बरोबर ब्रा सुद्धा काढला आणि बाजूला केला. ब्रा बाजूला होताच वहिनीचे जे मोकळे बॉल माझ्या छातीवर घासू लागले. एक वेगळाच आनंद मिळू लागला. निप्पल वहिनीचे कडक झालेले जाणवत होते. दोघांचे शरीर भरपूर तापले होते. मला राहवले नाही आणि मी वहिनीच्या मानेवर चावा मारला. वहिनी जोरात ओरडली. एवढ्या जोरात ओरडली की बाहेर सोफावर झोपलेल्या तिच्या नव्याला सुद्धा आवाज ऐकू जाई. तिच्या आवाजाने मी एवढा उत्तेजित झालो की तिच्या पाठीवर फिरणारे हात मी सरळ खाली सरकवले आणि तिच्या दोन्ही बोचावर हात ठेवून जोरात बोचा दाबू लागलो. बोचा भरपूरच मोठा आणि कोमल होता. वहिनीच्या मानेवर चावत बोचा दाबत तिला माझ्या अंगावर ओढून घेऊ लागलो. काय सुंदर माल हाताला लागली होती. आज काही लोड्याचे खरे नव्हते. मग जसा मी खाली वळलो, स्तनांवर निप्पल तोंडात घेऊन जोर जोरात बॉल दाबत वहिनीचे दूध पिऊ लागलो. गोरे गोरे मोठे बॉल पाहून डोळ्यांना विश्वास बसत नव्हता की असे बॉल कधी तोंडात घेण्यास मिळतील. वहिनीचे बॉल कापसासारखे नर्म आणि फुटबॉल सारखे मोठे होते. चांगलेच दाबून दाबून मी निप्पल चोखू लागलो. अचानक तिच्या तोंडातून निघाले, भाऊजी हळू करा. तिच्या तोंडून भाऊजी एकूण एक वेगळीच उत्तेजना निर्माण झाली. मी अजून जोर जोरात वहिनीचे बॉल दाबून आनंद घेऊ लागलो. काही वेळ स्तन चोखून वहिनीचा परकर खोलला. वहिनी परकर काढू लागली तेवढ्यात मी माझी पॅन्ट काढून घेतली. तिथे परकर निघाला आणि वहिनी चड्डीवर माझ्या समोर उभी होती.
इथे मी माझ्या अंडरवेअर मध्ये वहिनी समोर उभा होतो. मी वहिनीकडे पाहिले तर गोरी गोरी बाई मोठे बॉल आणि कडक निप्पल दाखवत समोर भिंतीला टेकून उभी. खाली तिची त्रिकोणी चड्डी पुचीवर गच्च बसलेली दिसत होती. बाजूला मांसल गोया मांड्या पाहून असं वाटत होते की धरून त्यावर जीभ फिरवावी आणि त्या मांड्या चाटून काढाव्यात. वहिनी माझ्या अंडरवेअरकडे पाहू लागली, कारण माझा ताटलेला लवडा अंडरवेअर वरून स्पष्ट दिसत होता. ती अंडरवेअरकडे पाहत असताना मी मुद्दामून माझा हात लंडावरून फिरवला. वहिनीने माझ्याकडे पाहिले. मी लगेच तिला विचारले, रूम कुठे आहे? ती ऐकून लगेच वळली आणि रूम कडे जाऊ लागली. वहिनी पुढे चालत जात असताना मागून तिची गांड जी हलत होती. मागून वहिनीची तिची कमरेवरून चड्डी थोडी खाली सरकली होती, त्यामुळे गांडीची टोकेरी फट वरून दिसत होती. बोचावर खाली करत चालत असताना माझ्या लोड्याने सलामी दिली. मोठी गांड डोळ्यासमोर डुलताना पाहून तोंडातून जणू पाणीच येऊ लागले. मी लगेच तिच्या मागोमाग खोलीत आलो आणि दरवाजा बंद केला. आत येताच वहिनी समोर बेडच्या कोपऱ्यावर बसली. तिला बसलेल पाहून मला राहवले नाही. मी लगेच तिच्या समोर गेलो आणि अंडरवेअर खाली करून लंड बाहेर काढला आणि तिच्या समोर ठेवला. लंड जसा पूर्ण आत पुचित गेला. वहिनीला विचारले, कस वाटतंय वहिनी माझा लंड पुचित घेऊ? वहिनी हौस भरलेल्या आवाजात म्हणाली, खूप भारी वाटतंय भाऊजी. मी लंडाला पुचित आत बाहेर करत विचारले, नव्याने अस झोले का कधी? वहिनी म्हणाली, नाही, अस कधीच नाही. आनंद मिळाला. तिच्या चेहऱ्यावरची मदहोशी पाहून माझ्या लंडाला अजून ताठरता आली आणि मी कचाकचा तिला झू लागलो. जोरात लंड पुचित घालत वहिनीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होतो. लंड जसा पुचित खोलवर घासत जात होता, वहिनी अजून उत्तेजित होत होती. मध्येच मी तिच्या होठांवर किस करत आनंद घेत होतो. तिने मला घट्ट मिठी मारून धरले होते. लागलो. वहिनी सुद्धा जोश मध्ये आली आणि आनंद घेऊ लागली. तिचा आवाज ऐकून अजून मला जोश आला आणि मी कचा वहिनीला झू लागलो. हळूहळू गती वाढवली आणि वहिनीला पूर्ण झून वहिनी लवडा गेला माझा कामातून. अचानक लोड्यातून जोराची कळ आली आणि मी लगेच लंड बाहेर खेचला आणि वहिनीच्या गांडीवर सर्व पाणी उडवले. पाण्याची आज धारच लागली होती. वहिनीच्या गाडीवरून सफेद चीक खाली घसरताना दिसत होते. मग वहिनीने गांड खाली घेतली आणि ती एक बाजूला तोंड करून कुशी करून झोपून गेली. मी पण काही वेळ तिथेच झोपून होतो. मग उठलो आणि कपडे घालून बाहेर सोफावर येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर पाहिले आकाश आधीच उठला होता. तो चहा पीत होता. मी उठलो आणि तोंड वगैरे धुवून बाहेर येऊन बसलो. आतून वहिनी माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. आकाशला रात्री काय घडले ह्याबद्दल काहीच माहित नव्हते. वहिनी आणि मी नजर चोरून एकामेकाला पाहत होतो. काही वेळाने मी निघून गेलो. त्या रात्री जो आनंद